हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे संडे आणि मी आज पण उशिरा उठले होते कारण का कॉल मी दमून आले होते ना. आल्यानंतर मी फिरले ना की माझं डोकं वगैरे जाम दुखतं, म्हणून मी रात्री ना लवकर झोपले होते बाम वगैरे लागून. आणि आज सकाळी जाग आली होती लवकर, पण मी उशिराच उठले कारण का मला झोप घेण्याची खूप आवश्यक होती. डोकं जास्त दुखत होतं. मला डोकं दुखलं की मला काही सहन होत नाही. डोकं म्हणजे माझं खूप त्रास होतो मला डोक्याचा, त्यामुळं मी डोकं अजिबात झोपण्याचं वगैरे अजिबातच रिस्क घेत नाही. मी पूर्ण झोप घेते, त्यापेक्षा जास्त झोप घेते ॲक्च्युली. नंतर मग मी उठल्या उठल्या पहिली चहा घेतला. गरम गरम थंडी वाजत होते कारण का थंडी खूप वाजते आज, काय माहिती का आज थंडी आहे, त्यामुळे थंडी वाजत होती म्हणून चहा घेतला. आणि मग थोडंसं हेअर ऑइलिंग केलं. तर मी घरीच हेअर ऑइल करते, घरचंच बनवलेलं आहे. माझी मम्मी मला दरवेळेस बनवून ठेवते खूप सारं हेअर ऑइल, त्यामुळं ते मी लावते दरवेळेस आणि त्याचा खूप फायदा झाला आहे. आणि ते बघून आहे ना माझ्या रूम मालकीनच्या मुलगीनेसुद्धा बनवून घेतलं की मलाही तुझी केस वाढलेली दिसतात, मलाही बनवून दे म्हणून तिलाही बनवून दिलं. आत्ताच बनवलं होतं थोड्या दिवस अगोदर. मग मस्त बेड वगैरे क्लीन केला, बेड बनवून ठेवला आणि मग घरात आल्या मी काल आहे ना किचन वाटा साफ नव्हतं केला. भांडी वगैरे धुतली होती पण किचन वाटा साफ नव्हता केला. आणि दिवसभर बाहेर होते त्यामुळं काही जास्त स्वच्छता नव्हती केली, फक्त कपडे धुवून गेले होते. मग मला आज पूर्ण आठवड्याभराची क्लिनिंग वगैरे किचनची वगैरे ती करायची होती. तर मला सर्वात पहिले ना क्लिनिंग करून घेऊया, म्हणजे मला स्वयंपाक करायला खूप छान वाटेल. म्हणून मी सर्वात पहिलं किचनची क्लिनिंग करून घेतली. आणि थोडीशी सकाळी चहाची भांडी होती ती पण घासून घेतली. आणि मी असं प्रत्येक वेळेस थोडं थोडं निघाले की घासून बघते, का मला खूप कंटाळा येतो भांडी घासायचं जास्त, त्यामुळं. आणि आठवड्यात ही क्लिनिंग माझी असते दरवेळेस. तर रोजच्या रोज मी करतेच, पण रोज रोज एवढं वरपर्यंत स्वच्छ होत नाही का नाही, त्यामुळं मी आठवड्याला तर जास्त डीप क्लिनिंग तर होतेच माझे. मग मस्तपैकी किचन क्लीन असलं की मला स्वयंपाक बनवायला खूप मस्त वाटतं. किचनची भांडी जे काय गॅसचे वगैरे ते सगळं क्लीन असल्याने खूप छान वाटतं. आणि क्लीन ठेवायला पण पाहिजे, झुरळ वगैरे होत नाही. आणि असं पॅक घरामध्ये झुरळ वगैरे लगेच होतं कारण का क्लीनचं वगैरे म्हणजे पाणी वगैरे जास्त भांड्यांचं वगैरे ते तिथंच असतं, त्यामुळे ना झुरळ वगैरे होण्याची खूप शक्यता असते, त्यामुळे मी हे सगळं पाळते. मग माठ वगैरे परत पाटावर ते वगैरे धुवून ठेवला तोही. तसं मी रोजच्या रोज धुते ज्यावेळेस पाणी बदलते त्यावेळेस, पण असं मला ते सवय झाली आहे का ते हे काढलं की सगळं धुवायचं, म्हणून ते चालूच आहे. मग अशा प्रकारे ती भांडी वगैरे पण धुवून काढलीत. आता माझं भांडी वगैरे कंप्लीट झालेले आहेत. आता म्हणजे जेवायला काय करू, त्या सगळ्यात पहिलं एक हेअर मास्क करून घेऊया. मी हेअर मास्क पण लावते, हेअर ऑइलिंग पण करते. हेअर मास्क मी आठवड्यातून महिन्यामध्ये दोनदा तरी करते. आणि हेअर ऑइलिंग तर मी ज्यावेळेस धुते त्यावेळेस तर मी करते. आणि काय होतं ना, मास्कनी माझं केस खूप अशी करली आणि ड्राय पडतात ना, त्याच्यामुळं मला मास्कची गरज असते. खूप जास्त कंडिशनरिंग केलं ना की खूप छान वाटतात माझे केस, म्हणून मी ती करते. आणि घरीच करते ते. थोडंसं फ्लेक्सिट घ्यायचं, थोडेसे तांदूळ घ्यायचं आणि ते उकळून मस्त की त्याचं लावायचं, खूप छान होतात केस. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि हेअर ऑइलिंगचं पण जर पाहिजे असेल ना, तुम्हाला सांगा खरंच खूप फायदा झाला आहे. माझी केस तर खूप जास्त गळाली होती कारण का मध्ये मी हॉस्टेलला राहायचे ना, त्यावेळेस पाणी खूप खराब होतं. माझी केस खूप जास्त गेली होती. अगोदरच माझी केस गेली होती, ते आले होते नुकतीच परत गेली. माझ्या घरच्यांना खूप म्हणजे काळजी वाटते. आमच्या घरात सगळ्यांची केस खूप जास्त मोठी आहेत आणि कोणाच्या छोटी केस अजिबात आवडत नाहीत. मग मी घरी गेले की ना माझी आजी ओरडायची कारण का लहानपणी ती माझी केसांची काळजी घ्यायची. माझी केस खूप मोठी होती, तर इतकी मोठी होती की कोणाला विचारता पण यायची नाही. माझी आजीच विचारायची, केस वेणी घालून यायची, त्यामुळे माझे केस खूप जास्त जाड पण होते, कोणाच्या हातात पण यायचे नाहीत. मग त्या आजीने पाहिलीत ना की आजीला खूप वाईट वाटायचं. मग मी परत इथं रूम घेतल्यानंतर मम्मीला म्हटलं की मला आता परत आहे तशी केस करायच्यात. मग मम्मी माझी मला रोज हेअर ऑइलिंग करते. तसं माझे केस वगैरे पहिल्यागत धुता येत नाहीत. पहिली आजी धुवायची केस माझी, तेही आवळा शिकाकाई अशा वेगवेगळ्या गोष्टींचा शॅम्पू करून येणार ते माझे केस धुवायचे, त्यामुळे माझी केस तशी होती. पण आता माझी केस आता आहेत जरा तरी बरी, पण ते ग्रे हेअर वगैरे आहे ना ते अजून आता ते वाढले माझ्या केसामध्ये. एकदा केमिकल
केसांना लागलं ना की खराब होतात, म्हणजे होतात केस. आणि मी जशी हॉस्टेलला गेली माझ्या युनिव्हर्सिटीच्या ह्याच्यासाठी, तसे माझे केस खूप खूप गळायला लागले आणि खराब झाले. त्याच्या अगोदर खूप छान होते केस. पण मी आता परत माझी केस आहे तशी आणण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी माझी मी हेअर केअर चालू आहे. आता माझा मास्क पण तयार झालेला आहे आणि माझं भातासाठी मी मसाला पण तयार करून घेतला आहे. आता भात पण घालते शिजत, तोपर्यंत म्हणजे माझं हेअर मास्क पण थंड होईल. आणि हा हेअर मास्क ना कसं गरम गरम असतानाच गाळून घ्यायचा, कारण का नंतर तो गाळता येत नाही, चिकटून बसतो थंड झाल्यानंतर, म्हणून अगोदर गाळून घेतला. त्याचा वास इतका छान होता ना ज्यावेळेस ते उकळत होतं ते तांदळात जाण्याचा, मला खूप छान वाटत होतं. थोडं खावं, पण ॲक्च्युली खाण्याची गोष्ट नाही आहे. मस्तपैकी मग मी भाताला फोडणी दिली. एकदम सिंपल भात बनवणार आहे, फक्त ग्रेव्हीचा. बाकी त्यामध्ये काहीच टाकणार नाही, काहीच नाही, फक्त तांदूळ आहे, चटणी मीठ आणि ते ग्रेव्ही. खूप छान होतं तसंही भात. एकदा ट्राय करून बघा जर पाहिजे असेल लिंक तर. असं कोकणामध्ये बनवतात भात, मग मी असं पाहिलं होतं, त्यामुळे मला खूप आवडतो तो खायला. फक्त टोमॅटोच्या प्युरीचा भात खूप छान लागतो. त्यामध्ये मसाले टाकायचे आणि झालं. पण भाजी वेजेस काय टाकायचे नाहीत. आता मग मी मस्तपैकी मास्क लावायला घेतलं. माझं हेअर ऑइलिंग पण मुरलं होतं, मग मला मास्क लावून घेऊया. मास्क पण किती छान झाला आहे असा. तर ह्याने ना प्री कंडिशनर झाल्यागत होतं केसांना, त्यामुळं खूप छान होतात केस. आता मी पूर्ण केसांना लावणार आहे, वरपासून डोक्यापासून ह्याच्यापासून स्कॅल्पवरती पण मसाज करायचा, खूप छान होतात. माझी स्कॅल्प पण आहे ना खूप ड्राय पडतं, काय माहिती, म्हणजे थोडंसं ड्राय आहे स्कॅल्प त्याच्यामुळं. आणि जास्त दुसरं कंडिशनर मला यूज करता येत नाही, कारण का ते लावलं ना की माझा कोंडा होतो, त्यामुळे मी जास्त ते लावू शकत नाही. म्हणून मी हे ट्राय करते. आणि म्हणजे पिंपल्स ना बघा किती वाढल्यात. असं माझा चेहरा उठतो थंडीमध्ये, त्यामुळं कधी ना कधी एकदा तरी माझ्या थंडीच्या दिवसामध्ये ना चेहऱ्यावरती असे पिंपल्स येतातच येतात. पण मला आले ना की खूप इरिटेट होतं, कारण चेहरा पूर्ण वर्षभर पिंपल्स नसतात, मला ते अजिबात आवडत नाही. आणि नंतर मी म्हणलं थोडे दिवस अगोदरच मी माझं चेहऱ्याचं पण क्लिनिंग केलं होतं, पण हे चेहरा मिशा ना येतच राहतात सारख्या, म्हणून त्या क्लीन करायला घेतल्या. आणि मी हे ना सारखं करत असते, माझ्या चेहऱ्यावर मला दिसले हेअर्स वगैरे की मी ते करतच असते क्लिनिंग वगैरे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जास्त केस वगैरे आहे. पण डेड स्किन पण ह्याने खूप जास्त जाते, आणि मला ह्याची सवय झाली, त्यामुळे मी खूप इझिली हे करून जाते. आणि खूप छान वाटतं ज्यावेळेस मी हे करतं ना, त्यावेळेस त्यानंतर चेहरा एकदम मस्त वाटतं, फ्रेश फ्रेश. त्यामुळे मी हे करते. किती घाण निघते बघा. आता मी कपाळावरती अजिबात यूज करणार नाही, कारण का पिंपल्स आलेत, आणि त्याला जर हात लावला ना की मध्ये सगळं जास्त होते. मग चेहरा वगैरे धुतल्यानंतर ना पाणी ठेवलं आंघोळीला, आणि मस्तपैकी फरशी वगैरे पुसून काढली. काल मी कपडे धुतले होते, त्यामुळे आज मला कपडे धुवायची काळजी नव्हती, पण फरशी पुसायची होती, पण ते पुसली. आता मी तुम्हाला ना माझं थोडंसं शॉपिंग दाखवते, पूर्ण दाखवणार, पण मेन गोष्ट दाखवते. काल काय आणलं होतं, ही बॅग आणली होती, तो झाड आणलं होतं शोपीसचं, आणि हा एक टॉप घेतला होता. पण हा टॉप पण खूप छान आहे. तुम्ही सांगा आता ह्या सगळ्यांची प्राईस किती असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थोडीशी लेस दाखवते तुम्हाला, जास्त नाही दाखवत. असे मी खूप सारे सामान घेतले. आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असं मी ते डॉल आणली होती, ती त्या मुलीने आणले होते, माझ्या मैत्रिणीने आणले होते. मग अशी खूप सारी शॉपिंग केली आम्ही. तुम्हाला जर अजून काही पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि याची प्राईस जर तुम्हाला माहिती असेल ना ती पण सांगा. आता तरी चेन लागत नव्हती, उगाच उघडली असं झालं. नंतर ना मी मस्तपैकी आंघोळ केली, आणि आंघोळ करायला खूप वेळ लागतो, पूर्ण केस वगैरे धुतं ना त्यावेळेस, त्यामुळं मस्तपैकी आंघोळ केली. आणि मी ना आठवड्यातून एकदा तरी ना हे कानातलं काढून ठेवतो, ज्यावेळेस मी रविवारचं जास्त करून हे कानातलं काढते, आणि स्वच्छ पूर्ण धुवून काढते कानातलं पण, आणि हे कान पण. कारण काही नाही, कानातलं माझं रिअलवालं आहे, आणि ह्याच्यामध्ये ना ग्रीन होतं, कारण का ही उष्णता शोषून घेतं ना, त्याच्यामुळं मग ते ग्रीन होतं, मग ते स्वच्छ करावं लागतं. आणि कानाच्या होलमध्ये सुद्धा आपली घाण जाऊन राहते, त्यामुळे ना हे एकदा तरी साफ करायचं, आणि खूप असं घाण निघून जाते. तुम्ही पाहिले असं आता किती निघाले होते. आणि हे साफ केल्यानं खूप छान वाटतं. आणि हे मी रोज काढू शकत नाही, काही रिअल आहे त्याच्यामुळं, म्हणून मी हे आठवड्यातनं एकदा तरी हे काढते. तर हे माझं रुटीन असतं संडेचं रोजचं, आणि मला पूर्ण दिवस जातो हे सगळं करायला, कारण का मी खूप हळूहळू सगळं म्हणजे आरामात करते त्याच्यामुळं.
आणि केस पण इतकी छान झाले आहेत ना, म्हणजे अशी सुळसुळीत झाल्यात पण इतकी मस्त मऊ मऊ आहेत ना, तर मी हात लावून असं वाटेल की किती कंडिशनर लावलं असं. पण ॲक्च्युली कंडिशनर तो यूज केला नाही, फक्त पहिलाच आहे ना तोच. खूप छान वाटत आहेत. तुमच्यापाशी ना ग्रे हेअरसाठी नॅचरल काय असेल ना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला नॅचरलची गरज आहे, मला केमिकल केल्यानं खूप त्रास. तुमच्यासाठी जर रेमेडी असेल ना तर नक्की सांगा, मी नक्की ट्राय करेन. आणि नंतर मी मस्तपैकी चहा घेतला रात्रीचा, आणि मला फिल्म बघायची होती म्हणून मी असं सेटअप केला आणि मस्तपैकी फिल्म बघितली. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.